नमस्कार. आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात ही अशा उगवत्या सूर्यापासून झाली. हे गावाकडचं असं सकाळचं वातावरण असतं. पक्ष्यांचा किलबिलाट आणि उगवत्या सूर्याचे हे दृश्य किती छान वाटतं ना. माझी सकाळची सुरुवात घर स्वच्छ करून आणि दार झाडण्यापासून करते. स्वच्छ अंगण पाहिले की मन हे प्रसन्न होतं. दार झाडून घेतल्यानंतर मी दारात अशा प्रकारे पाण्याचा सडा मारते आणि पोर्चच्या पायऱ्या ज्या आहेत त्याच्यावर दारातली जी मातीची आहे ती धूळ येऊन बसते. मग मला त्यानंतर त्याही पायऱ्या स्वच्छ करून धुवून घ्याव्या लागतात. मग ती रोज अशा प्रकारे मी ते पायऱ्या स्वच्छ धुवून घेते. आमच्या दारात हे अशा प्रकारे पिवळ्या फुलांची झाडे आहेत. पिवळी आहेत, केशरी आहेत. अशा प्रकारच्या प्रत्येक शेवंतीची झाडे मी देवाला फुले वाहण्यासाठी लावली आहेत. त्याची फुले इतकी छान येतात ना, रोज देवघरात वाहण्यासाठी मी आणते. घरातली देवपूजा झाली त्यानंतर मी तुळशीला पाणी घातले, उदबत्ती लावून पूजा केली आणि ही तुळशीपुढे अशी छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर इकडे दारात ही अशी छोटीशी रांगोळी काढली. दारात बेलाचे झाड लावले, तिथे महादेवाची पिंड आणि नंदी महाराज ठेवले आहेत, त्यांची पूजा केली. त्यानंतर मी घरात आले. अशा प्रकारे डाळीचा कुकर लावला होता. इडली करायचं म्हटलं की आदल्या दिवशीच आपल्याला तयारी करावी लागते. मी सकाळी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ भिजू घातली होती. ती संध्याकाळी स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे वाटून घेऊन ते पीठ मी भिजू घातले होते आणि हे संध्याकाळी भिजू घातलेले पीठ आज सकाळी किती छान फर्मेट झाले आहे ना आणि फुगले आहे. त्याच्यामुळे इडली मऊ आणि लुसलुशीत होते आणि चविष्टही होते. आता अशा प्रकारे इथे इडली पात्र सर्व घेतले आहेत आणि त्यानंतर सर्व इडली पात्रात मी तेल स्प्रे करून घेणार आहे. कोणी पाणी वापरतं, कोणी तेल वापरतं. मी तेलच वापरते कारण इडली चिटकत नाही. इकडे चांगले छान फुगलेले इडलीचे पीठ इडली पात्रात भरून घेते. प्रत्येक पात्रात हे पीठ घालते आणि इडलीला वाफेवर शिजवायला ठेवते. आता इकडे इडलीचे भांडे मी गॅसवर ठेवून दिले आहे. तोपर्यंत इकडे मी सांबरची तयारी करते. 2 पळे तेल घेतले आहे आणि त्यानंतर जिरी मोहरीची फोडणी दिली आहे आणि कढीपत्ताही टाकला आहे. त्यात मी हिरवे वाटण टाकते. आपण जो घरगुती हिरवे वाटण करतो तेच मी हिरवे वाटण टाकले आहे आणि इकडे मी हे पळीनं हलवून देणार आहे कारण ते करपू नये म्हणून. अशा प्रकारे हे आपल्याला वाटण सर्व तेलात चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर मी ते अंबारी मसाला किंवा अंबारी पुडी मी तिखट वापरत आहे. 2 चमचा अंबारीचं तिखट टाकलं आहे. त्यानंतर इथं आपण थोडंसं सांबर मसालाही वापरत आहे. अशा प्रकारे हे सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगले तेल झाल्यानंतर त्यात मी थोडे कोथिंबीरही टाकली आहे आणि इकडे चवीला मीठ टाकणार आहे. मी पहिल्यांदा डाळ शिजू घालताना मी थोडेसे मीठ टाकले होते. आता जिरी मोहरी मसाल्याची आपण फोडणी दिल्यानंतर मी त्यात शिजलेली डाळ टाकत आहे आणि थोडेसे वरून पाणीही घातले आहे. आता हे बारीक गॅसवर आपल्याला शिजवून द्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी सईचा डब्बासुद्धा भरून ठेवला होता. तो जरा गरम होता त्याच्यामुळे थंड होण्यास ठेवला होता. इकडे दूधही तापवण्यास ठेवले होते आणि दुसरं भांडेही लावले होतं. अशा प्रकारे मी माझी दिवसाची सुरुवात ही कशी होते ती तुमच्यासोबत सकाळचं रुटीन शेअर केलं आहे. आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग.